नमस्कार. सध्या भारतीय युनिव्हर्सिटीजमध्ये एका नवीन कायद्यावरून अक्षरशः वादळ उठलंय. गंमत म्हणजे हा कायदा आणलाय समानतेसाठी, पण तोच आता कॅम्पसमध्ये फूट पाडतोय. तर चला, यामागचं नेमकं काय राजकारण आहे, काय समाजकारण आहे आणि सत्य काय आहे हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आणि हाच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाही का, की जी गोष्ट भेदभाव संपवण्यासाठी आणली तीच फूट कशी काय पाडू शकते. म्हणजे बघा, एका बाजूला काही लोकांना वाटतंय की हे न्यायाच्या दिशेने उचललेले खूप महत्त्वाचं पाऊल आहे, पण दुसऱ्या बाजूला काहींना ह्यात विद्यार्थ्यांचा छळ करण्याचं आणि कॅम्पसमध्ये राजकारण आणण्याचं एक नवीन हत्यार दिसतंय. आणि हा वाद काही छोटा मोठा नाहीये. याची तीव्रता किती आहे हे बघा. रस्त्यांवर आंदोलनं होत आहेत, सोशल मीडियावर #वॉर सुरू आहे आणि इतकंच काय तर काही राजकीय नेत्यांनी तर चक्क राजीनामे दिले आहेत. यावरूनच या प्रकरणाला किती गंभीर वळण लागले हे आपल्या लक्षात येतं. बरं, मग ज्या नियमांवरून एवढा सगळा गदारोळ सुरू आहे ते नियम नक्की आहेत तरी काय? चला, आता आपण थेट त्या कायद्याच्या तरतुदी काय आहेत तेच सविस्तरपणे पाहूया. तर ह्या नियमांचं ऑफिशियल नाव आहे UGC, उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेचा प्रचार विनियम 2026. आणि याचा उद्देश एकदम स्पष्ट आहे की आपल्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमधून जात, धर्म, लिंग, वंश किंवा अपंगत्व या कोणत्याही कारणावरून होणारा भेदभाव मुळापासून संपवायचा. खरं तर खूप मोठं आणि महत्त्वाचं ध्येय आहे हे. ओके, पण मग हे ध्येय साध्य कसं करणार? तर त्यासाठी एक नवी 3 स्टेप सिस्टम बनवली आहे. सगळ्यात वर आहे समान संधी केंद्र. याचं काम असेल पॉलिसी व्यवस्थित लागू होतीये की नाही हे पाहणं आणि गरज पडल्यास पोलिसांशी बोलणं. दुसऱ्या लेव्हलवर आहे समानता समिती. ही एक 10 लोकांची कमिटी असेल जी कुठलीही तक्रार आली की फक्त 15 दिवसांत त्यावर निर्णय देईल. आणि तिसरं म्हणजे समानता पथकं. ही पथकं कॅम्पसवर फिरतीवर राहतील, लक्ष ठेवतील, जेणेकरून अशा घटना घडणारच नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, हे जे नवीन नियम आहेत ना, त्याचे अचानक आलेले नाहीत. नाही, यामागे जवळजवळ एका दशकाचा संघर्ष आहे, काही खूप दुःखद घटना आहेत आणि एक मोठी कायदेशीर लढाई आहे. तो प्रवास काय होता हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही टाईमलाईन बघितली की सगळा पिक्चर क्लिअर होतो. बघा, 2012मध्ये असेच काही नियम आले होते, पण ते कागदावरच राहिले. मग 2016 साली रोहित वेमुला आणि 2019मध्ये पायल तडवी यांच्या आत्महत्यांच्या घटनांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या दोन्ही प्रकरणांमध्ये जातीय भेदभावाचे आरोप झाले. त्यांच्या आईवडिलांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि मग जानेवारी 2025मध्ये कोर्टानेच सांगितलं की हे नियम फक्त नावापुरते नकोत, ते खरंच कठोर आणि प्रभावी असायला हवेत. आणि याच आदेशानंतर हे 2026चे नवीन कडक नियम आले. आता जुन्या आणि नवीन नियमांमध्ये फरक काय आहे? अहो, जमीन आसमानाचा फरक आहे. 2012चे नियम म्हणजे फक्त सल्ला देण्यासारखे होते. पाळले तर ठीक, नाही पाळले तरी काही शिक्षा नव्हती, काहीच कारवाई व्हायची नाही. पण हे 2026चे नियम तसे नाहीत. ते कंपल्सरी आहेत. जर एखाद्या संस्थेने हे नियम पाळले नाहीत तर UGC त्यांची मान्यता रद्द करू शकते. एवढंच नाही, तर आता याचा परीघ वाढवलाय. फक्त SC/ST नाही, तर आता यात OBC, EWS आणि इतर दुर्बल घटकांनाही संरक्षण दिलं गेलं आहे. मग प्रश्न हा येतो की जर हे नियम इतके महत्त्वाचे आणि शक्तिशाली आहेत तर मग यांना एवढा विरोध का होतोय? काहीतरी कारण असणार, बरोबर? चला, आता आपण वादाची दुसरी बाजू पाहूया. म्हणजे जे लोक विरोध करतायत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. जे लोक विरोध करतायत ना, त्यांचे प्रामुख्याने 4 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा, त्यांना भीती वाटतेय की या कायद्याचा गैरवापर केला जाईल. म्हणजे जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मुद्दाम टार्गेट करून त्यांचा छळ केला जाईल. दुसरा मुद्दा, आणि हा खूप महत्त्वाचा आहे, आधीच्या नियमांमध्ये खोट्या तक्रारी केल्यास कारवाईची तरतूद होती, ती आता काढून टाकलीय. त्यामुळे गैरवापराची भीती आणखी वाढली आहे. तिसरा आक्षेप आहे की नियमांचं पालन नाही झालं तर थेट संस्थांवर कारवाई करणं हे चुकीचं आहे. आणि चौथा, या सगळ्यामुळे कॅम्पसचं वातावरण बिघडेल, तिथे जातीय राजकारण वाढेल असा आरोप होतोय. आणि हा वाद फक्त विद्यार्थी किंवा राजकारण्यांपुरता नाहीये. देशातले मोठे मोठे शिक्षणतज्ज्ञ, अकॅडेमिशियन्स हे सुद्धा यावर बोलत आहेत आणि त्यांची मतं विभागलेली आहेत, ज्यामुळे या चर्चेला एक वेगळीच, अधिक इंटलेक्च्युअल खोली मिळाली आहे. या सगळ्या चर्चेच्या मुळाशी एक खूप फंडामेंटल प्रश्न आहे. तो म्हणजे कॅम्पसमध्ये जो भेदभाव दिसतो तो काही मोजक्या वाईट लोकांच्या वागणुकीचा प्रॉब्लेम आहे की आपल्या अख्ख्या एज्युकेशन सिस्टमच्या डिझाईनमध्येच काहीतरी गडबड आहे. यावर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या लतिका गुप्ता यांचं म्हणणं ऐकण्यासारखं आहे. त्या थेट सिस्टमवर बोट ठेवतात. त्या म्हणतात की हे जे रॅगिंग, छळ, नावं ठेवणं दिसतं ना, हे तर फक्त वरवरची लक्षणं आहेत. खरी समस्या खूप खोल आहे. आपली सिस्टमच अशी आहे की ती नकळतपणे विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सला त्यांच्या जातीशी जोडते आणि त्यातूनच ही असमानता वाढत जाते.
पण यावर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी प्राध्यापक सतीश देशपांडे यांचं एक वेगळा अँगल आहे. ते म्हणतात की आपल्याकडची सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे माहीत आहे? जेव्हा पीडित व्यक्तीला माझ्यावर अन्याय होतोय हे म्हणायची सुद्धा परवानगी नसते. हा कायदा ती परिस्थिती बदलतो. तो निदान भेदभावाचं अस्तित्व कायदेशीररित्या मान्य करतो आणि हीच त्याची सगळ्यात मोठी ताकद आहे. आता सगळं काही आलबेल आहे असं नाटक करणं खूप कठीण होऊन बसेल. आता या कायद्यावर आणखी एक डिबेट सुरू आहे. तो म्हणजे या कायद्यात जात, लिंग, अपंगत्व, आर्थिक अडचण या सगळ्याच गोष्टींना एकाच कॅटेगरीत टाकलंय. पण असं करणं खरंच योग्य आहे का? यावर परत लतिका गुप्ता म्हणतात की हे अजिबात बरोबर नाही. त्यांचं म्हणणं आहे की जातीमुळे जो ऐतिहासिक पिढ्यानपिढ्या अन्याय झालाय त्याची तुलना तुम्ही गरिबी किंवा अपंगत्वामुळे येणाऱ्या अडचणींशी करूच शकत नाही. या सगळ्यांना एकत्र टाकल्यामुळे होतं काय की जातीय भेदभावाचा जो मूळ मुद्दा आहे तो डायल्यूट होतो, त्याची तीव्रता कमी होते. पण इथेही सतीश देशपांडे यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. ते ह्याला एक प्रॅक्टिकल गरज मानतात. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही कायदा बनवता तेव्हा तुम्हाला शक्य असलेल्या प्रत्येक प्रकारच्या भेदभावाला त्यात कव्हर करावंच लागतं. खरा प्रश्न कायदा काय म्हणतो हा नाहीये. खरा प्रश्न हा आहे की प्रत्यक्षात जमिनीवर त्याची अंमलबजावणी कशी होते. आणि आता सतीश देशपांडे यांचा एक खूप मार्मिक मुद्दा ऐका. ते म्हणतात की आपल्या देशात जेव्हा जेव्हा एखाद्या दुर्बल घटकाला हक्क देण्यासाठी कायदा येतो तेव्हा याचा गैरवापर होईल ही ओरड ठरलेलीच असते. ॲट्रॉसिटी ॲक्टच्या वेळी हे झालं, आरक्षणाच्या वेळी हे झालं, प्रत्येक वेळी हेच होतं. त्यांच्या मते हा विरोध कायद्याच्या गैरवापराच्या भीतीमुळे नाही तर प्रस्थापितांच्या हक्कांना आणि अधिकारांना धक्का लागतोय म्हणून होतो. तर मग ह्या सगळ्या बाजू ऐकल्यावर सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न राहतो की हा कायदा खरंच यशस्वी ठरेल का? यामुळे कॅम्पसमधलं वातावरण खरंच बदलेल का? यावर एक्सपर्ट्स काय म्हणतात? यावर माजी कुलगुरू फुरकान कमर एक खूप प्रॅक्टिकल गोष्ट सांगतात. ते म्हणतात, नियम तुम्ही कितीही भारी बनवा, पण ते राबवणारे लोकच जर सिन्सिअर नसतील तर त्या नियमांचं काहीच होणार नाही. ते फक्त कागदावरच राहतील. शेवटी कोणतीही सिस्टीम ती चालवणाऱ्या लोकांवरच अवलंबून असते. आणि पुन्हा एकदा सतीश देशपांडे या चर्चेला एका वेगळ्या उंचीवर नेतात. ते म्हणतात की कुठलाही भेदभाव फक्त कायदा केल्याने संपत नाही. तो तेव्हाच संपतो जेव्हा समाज त्याला प्रतिकार करतो. पण तो प्रतिकार करण्यासाठी, ती लढाई लढण्यासाठी कायदा एक खूप महत्त्वाचं सिम्बॉल, एक शस्त्र म्हणून काम करतो. हे आपण विसरता कामा नये. थोडक्यात सांगायचं तर या संपूर्ण डिबेटमधून आपल्या समाजातली एक मोठी फूट स्पष्ट दिसतीये. एकीकडे असे लोक आहेत जे म्हणतात की या कायद्यात काही त्रुटी असतील पण न्यायाच्या दिशेने हे एक आवश्यक पाऊल आहे. तर दुसरीकडे असाही एक मोठा वर्ग आहे ज्याला वाटतंय की हा कायदा म्हणजे कॅम्पसमध्ये फूट पाडण्याचं आणि निष्पाप लोकांना त्रास देण्याचं एक नवीन हत्यार आहे. आणि शेवटी हा सगळा विषय आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो की हजारो वर्षांपासून आपल्या समाजात जी भेदभावाची मानसिकता खोलवर रुजली आहे ती फक्त एक कायदा बनवून बदलता येईल का? की हा कायदा म्हणजे त्या बदलासाठी लागणाऱ्या एका मोठ्या, अवघड आणि तितक्याच गरजेच्या संवादाची फक्त एक सुरुवात आहे? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.